ओके. नमस्कार. आज आपण आजीविकामध्ये किंवा लोकसमध्ये जो मेरी पेहचान नवीन अपडेशन आलंय त्याच्यामध्ये कशा पद्धतीने नवीन युजर आयडी तयार करायचा याची माहिती बघत आहोत. तर सुरुवातीला आपण लोकस ॲप ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे. त्यानंतर लॉगिनला क्लिक करतोय. त्यानंतर मेरी पेहचान खाली जे ऑप्शन आहे साइन इन विथ मेरी पेहचान त्याच्यावर क्लिक करणार आहे. यामध्ये आपण त्यांचा आधार नंबर गरजेचा आहे. जो जुना युजर आयडी होता आपला तोच आधार नंबर असला तर त्याला जे मॅप असलेले गट ते ऑटोमॅटिकली इथं दिसतील. तर तोच आधार नंबर आपण शक्यतो घ्या. क्वचित एखादी सीआरपी तुमची काम सोडून गेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नवीन आयडी तयार करण्याचं नियोजन करा. शक्यतो जो जुने आयडी आहेत त्यावेळेचे त्याच आयडीला जो आधार नंबर दिला होता तो आधार नंबर इथं टाका. आधार नंबर चुकतोय आपला. ठीक आहे. आपण आधार नंबर टाकल्यानंतर कंटिन्यूला क्लिक करतोय. ऍप्लिकेशन अपडेट केले की आपण पहिल्यांदा लोकच चेक करावं लागेल. केलेला आहे. आधार नंबर चुकतोय. ओटीपी आलाय सर इकडं. ठीक आहे. आमच्याकडे स्क्रीन दिसली नाही. ओटीपी आलाय का ऑप्शन इथं टाकायचा. हा ओटीपी आलाय इकडे मोबाईलला. ठीक आहे. ओटीपी टाका. मग बॅकला जाऊ का. ठीक आहे. ओटीपी आपण टाकतो आता आलेला. तर नवीन लेटेस्ट ओटीपी आला वाटतं तो तर घ्यावा लागेल. नवीन लेटेस्ट आलेला ओटीपी घ्यावा लागेल. तोच टाकलेला आहे सर. रिसेंड करता येईल का. रिसेंड होतं एक मिनिट त्याला अवधी लागेल अजून. ओके. मग तोच टाकून बघू का. नाही बघू आता वेट करू आपण. नवीन आयडीज घेऊ ओटीपी घेऊ. ओके. चौतीस 04 नंबर हीच आहे ना. हा तोच आहे. ह्याच्यामध्ये इंटरनेट फार महत्वाचं बरं का. इंटरनेट ज्याच्याकडे नाही त्याला लवकर गट दिसणे नाही अशी ओटीपीचा प्रॉब्लेम येतो. रिसेंड ओटीपीला क्लिक करा. ओटीपी टाकल्यानंतर पुन्हा आपण व्हेरीफायला क्लिक करणार आहे.
त्यानंतर ते सिक्युरिटी पिन विचारते. सिक्युरिटी पिन माहित असेल तर टाका, नसेल तर फॉरगेट सिक्युरिटी पिनला क्लिक करा. हा सिक्युरिटी पिन नाही, डिजी लॉकरचा सिक्युरिटी पिन असतो, तो आपल्याकडे माहित नसणार शक्यतो, त्यामुळे फॉरगेट सिक्युरिटी पिनला क्लिक करा. इथं बर्थ डेट आपल्याला टाकावं लागेल. बर्थ डेट इथं ऍड करा. जन्मतारीख 3-4-82 आहे सर. उलटे ते सर. उलट यायला म्हणजे ऍप्लिकेशन अपडेट नाही. बघूया तरी पण. प्ले स्टोर मध्ये जावा. पिन टाकू द्या घेत. आले का पिन? नवीन केले का? नाही, व्हेरीफाय केलंय. ओके, गेलं ना, ठीक आहे. नवीन पिन घ्या आता. सिरियल नंबर नको आहेत आपल्याला. 03 03 04 04 80. पुन्हा आता सक्सेसफुल. हा, आता आधार नंबर जो आहे तो आधार नंबर पुन्हा एकदा टाकायचा आपल्याला. पुन्हा ओटीपी घ्यायचा आपल्याला. 97 59. आता सिक्युरिटी पिन आपल्याला जो आता तयार केलेला आपण तो टाकायचा आता. ठीक आहे, आता अलोला क्लिक करायचंय. हा, इथं ईमेल आयडी आपल्याला ऍड करायचा नव्याने, जो आपण आता हे केलेला आहे. टाकला का? हो सर. नेक्स्ट करा. रोल युजर रोल टाका, CRP. सबमिटला क्लिक करा. पासवर्ड घ्या नवीन. खाली घ्या. डोळ्यावर दाखवू नका इथं, कारण रेकॉर्डिंग आहे. ते युट्यूब बाहेर फेकून देते मग. सबमिटला क्लिक करा. आता तुम्ही 1 2 3 4 5 6 टाकू शकता इथं. ठीक आहे, दिसालं सगळं ओके. ओके सर. तर अशा पद्धतीने तुम्ही जे जुनी आयडी आहेत ते जुनी आयडी आपण नव्याने रोल कुठला घ्यायचा सर? अपडेशन करून घेऊ शकतो. सर रोल सर याला घ्यायचं, CRP आजीविका करायचं आपल्याला. हा, ठीक आणि आहे. आता इथपर्यंत समजलं. आता ही स्क्रीन मी रेकॉर्डिंग थांबवतो. आपण आता दुसरं बघू.